नागराज मंजुळे यांचा सैराट हे एवढं विधान आपल्याला सैराट करून सोडतंय, परंतु जेव्हा चित्रपट पाहाल तेव्हा सैराट म्हणजे नक्की काय याची चांगलीच अनुभूती येईल। नागराज यांनी यावेळेस सगळीच गणितं अगदी व्यवस्थित जमवून आणली आहेत। क्रमांक 1, एक प्रेमकथा, श्रवणीय आणि प्रेक्षणीय गाणी, प्रत्येक प्रेक्षकाला नॉस्टॅल्जिया देईल असं सादरीकरण, मनापासून हसता येईल असे अनेक प्रसंग आणि आशयघन प्रसंग, अशा सगळ्या प्रकारचे कमर्शियल तथा आर्टिस्टिक पैलू इथे व्यवस्थित कव्हर झाले। त्यामुळे उत्तम सिनेमा बनलाय यात अजिबात शंका नाही। क्रमांक 2, डिझनीचा टीनेज चित्रपट किंवा आत्ताचा टाइमपास पाहून मोठं होणाऱ्या ह्या पिढीसाठी एक पुढची आणि जरा त्याहून जास्त रिअलिस्टिक लेवल ठरेल सैराट। एक श्रीमंतीत वाढलेली आणि हो वरच्या जातीची पाटलाची मुलगी, जिचा कॉलेजच्या सगळ्याच पोरांना हेवा वाटतोय, गावात तिची अगदी जोरदार वट आहे अशी बिनधास्त आणि बेधडक आर्ची म्हणजेच अर्चना, आणि खालच्या जातीचा थोडासा लाजरा, नाजूक, समाजाच्या नियमांमुळे दबलेला आणि तरीही थोडा जिगरबाज असा परशा, दोघं एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि गावच आमचं विश्व आहे असं मानणाऱ्या त्यांच्या आईबाबांच्या आयुष्यावर जणू अवकाळाच येते। ही या चित्रपटाची स्टोरी लाईन। क्रमांक 3, उत्तम दिग्दर्शन, उत्तम छायांकन, उत्तम पार्श्वसंगीत, उत्तम संकलन या गोष्टींमुळे प्रत्येक प्रसंग खूप उठावदार झालाय। प्रसंगानुसार लोकेशन्स आणि पार्श्वसंगीत देणं हा दुर्मिळ लाभ इथे मिळतोय। चित्रपट आणखी एका कारणामुळे तुमच्या लक्षात राहतो, तो म्हणजे त्यातलं सत्य। हिरोईन म्हणजे झिरो फिगर, गोरा रंग, सिल्की केस, लाजरी बुजरी किंवा थोडीशी गर्ल टाईप बिनधास्त अशीच हवी, किंवा हिरो म्हटला की रांगडा गडी, बुलेट चालवणारा, डोळ्याला गॉगल लावणाराच हवा, किंवा प्रेमात पडणाऱ्या तरुण मुलांची स्वप्न नेहमीच पिवळ्या शेतात, सुंदर माळरानावर, पावसातच असावीत असा नसता हट्टवाद इथे नाही। आपल्या आजूबाजूला जे आहे तेच दिसलं तर आपल्या अपेक्षा आणि वास्तव यात जास्त फरक राहत नाही आणि जगणं बऱ्यापैकी सुसह्य होतं। हेच प्रेक्षक म्हणून तुम्हाला अंतर्मुख करतं। क्रमांक 4, हा चित्रपट एका प्रेमकथेतून अनेक गोष्टींवर प्रकाश टाकतोय। रामराज्य करणाऱ्या रामानेही आपलं समाजातलं स्टेटस आणि रामराज्य या शब्दामागचं ग्लॅमर जपायला आणि त्याला तडा जाऊ नये यासाठी किती काळजी घेतली हे आपण पाहिलंच, आणि आजही हे ग्लॅमर तसंच आहे, किंबहुना ते इतकं वाढलंय की आता त्यात हिंसा आणि अन्याय ह्या विकृतीही फोफावल्यात। आपल्या व्याख्यांची व्याप्ती ही आपल्या इगोवरून ठरते आणि म्हणूनच ते स्वातंत्र्य वगैरे जे काही आहे ते मिळवणं आपल्याला कठीण जातंय। या सगळ्या गोष्टींची इथे जाणीव होते। क्रमांक 5, अर्थात हा चित्रपट तुम्हाला सुन्न करतो, शांत करतो आणि विचार करायला लावतो। थिएटर बाहेर येऊन मला हा चित्रपट किती चांगला कळला यावर तुमची कट्ट्यावरची चर्चा लगेच भरवेल असा हा चित्रपट नाही, आणि कधी कधी हे खरंच चांगलंय नाही का। मी या चित्रपटाला देते 4.5 स्टार्स, पण अर्थात तुम्ही थिएटर्समध्ये जालच आणि हा चित्रपट पाहालच। तुमचे रिव्ह्यूज या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये नोंदवायला विसरू नका।